मनोज पाटील ठरतो मॅन ऑफ द मॅच. 22 धावा ज्यांनी बनवला 3 गडी बाद केले अशा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला. पहिला आपण देऊया सपोर्टर जे आम्हाला स्पॉन्सर केले गेले आदरणीय सन्माननीय मनीष गावड यांच्या माध्यमातून चिरागजी राणे साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅच. पहिला गिफ्ट हॅपर. त्यानंतर विनंती करेल स्पीड स्पोर्ट्स विश्व 20 स्पोर्ट्स कडून सुरेख कॅप आपण कॅप घालायची आहे मनोज. आणि विनंती ही कॅप तुम्हाला भेटतील मॅन ऑफ द मॅच ती परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळायचे दक्षता घ्या. कॅप परिधान करायचे आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये खेळायचे दक्षता घ्या. ही कॅप. त्यानंतर ब्लूटूथ आपण पाहतो ब्लूटूथ हेडफोन्स टाइम मोबाईल शाही शेख साहेबांच्या वतीने मागील सुद्धा जोडले गेले यावस्था जोडले गेले त्यांना सुद्धा धन्यवाद असेल. दिनू चव्हाण यांच्या शुभ हस्ते पाहू शकता सॉक्स सखाराम मास्टर काका यांच्याकडून. अंडरआर्मचे खूप मोठे खेळाडू आहेत दिनेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते मनोज पाटील यांना दिला जाईल. धन्यवाद मान्यवर. आपण जाऊन विराजमान व्हा. मनोज थांबायचं 2 मिनिटं. दुसऱ्या सामन्याकडे जिकडे आपल्याला जोडले जातील मिस्टर हरीश पंड्या सर मायक्रोफोनवर. दुसरा सामना रंगलेला मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला स्वरा इंडियन्स तर एका बाजूला संघर्षशील उर्वी 11 उमरोळी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर हरीशजी पंड्या सर. खूप खूप धन्यवाद आपला युसुफजी सय्यद. सुप्रभात मित्रांनो. PDTPL ला झाली आहे जबरदस्त सुरुवात. आपल्या सर्वांच्या डोळ्यांची पारणे फेडणारी दृश्य पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानावरून आपण बघत आहात. स्वरा युवा ग्रुप प्रस्तुत नमो चषक 2024. भारताचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांचा सन्मानार्थ ही स्पर्धा आणि त्याला लाभलेले 16 संघ 240 खेळाडू लक्षावधी रुपयांचं बक्षीस. सर 25 मिनट का वक्त दिया जाएगा 5 ओवर समाप्ति के लिए. जो नियम से 30 मिनटों के अंदर एक इनिंग समाप्त करनी है. 25 मिनटों के अंदर आपको 5 ओवर समाप्त करने होंगे. अगर 25 मिनटों में आपके 5 ओवर समाप्त नहीं होते तो सर्कल के बाहर जो 5 खिलाड़ी होंगे उसमें से एक खिलाड़ी आपको दायरे के अंदर लेना होगा. ये आपका पैनलाइज होगा. ओवर टू हरीश पटेल सर. या सामन्याचे पंच आहेत हेमंत शेट्टी आणि इम्तियाज पठाण. तिसरे पंच आहेत जय पवार. 2 आघाडीवीर आलेत. एक डावखुरा एक उजव्या हाताचा फलंदाज स्वरा इंडियन्स. जयेश राऊत आहे. जयेश रावरे आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत. अक्षय घरत पहिलं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडूवर जबरदस्त फटका मात्र जोरकस मारलेला फटका मिडॉनवर खेळाडू आणि चौकार थांबवला गेलाय. विजेची बचत म्हणजे राष्ट्राला मदत तसंच धावांची बचत म्हणजे संघाला मदत असं म्हणावं लागेल. कारण चौकार थांबवला गेलाय. उर्वी 11 उमरोळी. वेगवान चेंडू होता मात्र काहीसा 6व्या 7व्या स्टंपकडे जयेश रावरे शरीरापासून भरपूर लांब खेळले होते. 2 चांगले प्रभावित करणारे चेंडू. अक्षय घरत युवा खेळाडू. युवा खेळाडूंना ही संधी आहे आपला खेळ दाखवायची. कारण इथूनच तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धेसाठी जे वेगवेगळे संघ मालक असतील ते संधी देऊ शकतील. पालघरमध्ये वर्षाला जवळपास 100 स्पर्धा होत असतात. यावेळेला ऑन ड्राईव्हचा फटका. मिडविकेटच्या दिशेने पहिली धाव ड्रिल करून दाखवतोय जयेश रावरे. दुसऱ्या बाजूला अनिकेत राऊत. भरपूर वर्ष JSW मध्ये नोकरी करत असताना सँडी SP संघासाठी खेळला. त्याला ज्या ज्या वेळेला पारितोषिक मिळाले त्या त्या वेळेला त्याने
आपली पारितोषिक गरजू विद्यार्थ्यांना मुलांना देऊन टाकले असा हा दानशूर खेळाडू अनिकेत राऊत. PDTPLची संकल्पना ज्याच्या डोक्यात सर्वप्रथम आली, स्वरा युवा ग्रुपचे तुषारभाई संखे यांनी ती प्रत्यक्षात आणली. तुषार संखे साहेब म्हणजे क्रिकेटमधलं एक शिखर पुरुष म्हणावं लागेल. 8 डिसेंबरला वाढदिवस असतो. आजही बोईसर रेल्वे स्टेशनच्या बाहेर त्यांचा वाढदिवसाचा बॅनर लागलेला आहे. उत्कृष्ट चेंडू होता, मात्र पायचीचं अपील फेटाळून लावलंय पंच पठाण यांनी. धावसंख्या झाली 2. दोन्ही धावा बॅटनी आलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी आपापलं डावाची सुरुवात केलेली आहे. पहिले 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. 6 षटकांचे सामने आहेत. नमो चषक 2024 मध्ये PDTPL सीझन 2 ब्रॉट यू बाय स्वरा युवा ग्रुप. या वेळेला जबरदस्त फटका आणि एक टप्पा खाऊन चेंडू जातोय. खणखणीत चौकार. काय जबरदस्त टायमिंग आहे. अगदी सनत जयसूर्याची आठवण करून देणारा हा फटका होता. वाईडिश मिड विकेटच्या दिशेने लीलया फलंदाजी करतोय जयेश रावरे आणि सध्याच्या गळीला कर्दन काळ ठरलाय. धावसंख्या झाली ती 6. धावसंख्या झाली 6. डिजिटल स्कोरर विनू आमच्या जोडीला आणि कौस्तुभ पाटील आमच्या जोडीला आहेत. दोन्ही स्कोररच्या मध्ये बसण्याचं भाग्य लाभावं ही मोठी गोष्ट आहे. स्कोरर हा क्रिकेटचा आत्मा असतो. कारण अर्ध्या रात्री झोपेतून उठताना, ड्रायव्हिंग करत असताना, फोनवर पहिला प्रश्न जेव्हा आपण विचारतो स्कोर काय झाला, म्हणजे अंपायर इम्पॉर्टंट आहेत, कॉमेंटेटर इम्पॉर्टंट आहे, पण लोकांचा इंटरेस्ट स्कोर काय हे जाणण्यामध्ये असतो आणि म्हणून आमचे दोन्ही स्कोरर इम्पॉर्टंट आहेत. आजचा दिवस खरोखर सोनियाचा दिवस आहे. पालघरचा क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण पान आज लिहिलं गेलंय. PDTPLचं दुसरं पर्व, ज्या पर्वावर आहे सर्व पालघरकरांना गर्व. सर्वात शेवटी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली, परंतु सर्वात शेवटी जरी झाली तरी पालघर आज विकासाकडे वाटचाल करतोय. बोईसरमधली MIDC ही भारतातली अग्रगण्य इंडस्ट्रीयल एस्टेट्समधली आणि महाराष्ट्रामधली मला वाटतं बहुतेक टॉपची MIDC आहे. लाखो लोक येतात. बोईसर रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर 10 रुपयाचा 1 आणि 20 रुपयाचे 3 वडापाव फक्त बोईसरमध्येच शक्य आहे. यावेळेला चाबुक शॉट, अगदी त्या चेंडूला थांबवलं गेलं, मात्र तत्पूर्वी एक धाव पूर्ण करतोय रावरे. जणू काय संघाचा विध्वंसक फलंदाज. धावसंख्या झाली 7. पहिल्या गडीच्या एकही गडी बाद झाली नाही. पहिलं षटक संपते. चांगली सुरुवात करून दिली आहे गोलंदाज अक्षय घरतनी. एकही त्याने अतिरिक्त धाव दिलेली नाहीये, अवांतर धाव दिली नाहीये. ही जमेची बाजू आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी. चॅनलच्या जवळपास सुंदर टी शर्ट्स तुम्ही बघत आहात. प्रत्येक टी शर्टवर स्वरा युवा ग्रुपचा लोगो. तुषारजी संखे आणि संखे परिवाराचे आम्ही मनापासून आभारी आहोत. क्रिकेट आणि तुषार संखे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. चांगलं काम करा, मी सदैव तुमच्या बरोबर आहे. आणि नुसतं स्वरा युवा ग्रुप आयोजक नाही आहे, तर त्यांचा संघसुद्धा खेळतोय स्वरा इंडियन्स. नवीन षटक घेऊन येतोय जय दवणे आणि जय दवणेच्या समोर आहे जयेश रावरे. एका बाजूला जय, एका बाजूला जयेश. tenniscricket.inच्या यूट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह बघत आहात. जवळपास 17 लाख सबस्क्रायबर असलेलं जगभरातलं पहिलं आणि एकमेव असं यूट्यूब चॅनल टेनिस क्रिकेटमधलं.
आणि यूट्यूबकडून त्यांना सिल्वर बटन, गोल्डन बटन असे बटनं भेटत असतात. संतोष नाणेकर, गौरव सावंत असे सर्व, संदेश पिलाणे. नवीन षटकातला पहिला चेंडू आणि काय जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका, अगदी अपर कट सारखा, आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी उत्कृष्ट चौकार. धावसंख्या 11. सुंदर फटके, अगदी ऑफच्या दिशेने, ऑनच्या दिशेने लिहिल्या फलंदाजी. आणि जेव्हा डावखुरा फलंदाज खेळतो, सौंदर्याने ओठांबलेली ही डावखुरी फलंदाजी. धावसंख्या 11. काय मस्त दाबून खेळलाय. ही शालीनता हवी त्या खेळाडूमध्ये, आणि जयेश रावरे दाखवून देतोय लिलाव प्रक्रियेमध्ये. जेव्हा मला स्वरा इंडियन्सनी घेतलं तर माझी जबाबदारी आहे चांगलं खेळायची, आणि स्वरा इंडियन्सचा जो ध्वनी आहे, स्वर आहे, तो मधुर ऐकायला मिळतोय, कारण चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क चांगला होतोय. आणि धावसंख्या पुढे सरकती आता 12. 1 डझन धावा झालेल्या आहेत. 11 वर खेळतोय तो जयेश रावरे. 7 चेंडूला सामोरे गेलाय. अनिकेत राऊत 1 चेंडू 1 धाव. आतापर्यंत या डावात 2 चौकार आलेले आहेत जयेश रावरे यांच्या मार्फत. धावणे यांचा पुढील चेंडू अनिकेत राऊत यांनी मारलेला फटका फाईन लेगच्या दिशेने थांबवला जातोय. चेंडू चांगला फटका थांबवला गेलाय. धावसंख्या पोहोचते ती आता 13 या धावसंख्येवर. अनिकेत राऊत आपला स्ट्राईक रेट 100चा ठेवायचा प्रयत्न करतायत, मात्र मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये तुमचा स्ट्राईक रेट 100 होऊन चालणार नाही आहे. 125 ते 250 200 असं असणं गरजेचं आहे. एक बेंचमार्क ज्याला मापदंड म्हणतो आपण, हे असणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न, कॅल्क्युलेटेड रिस्क होता तिथे. निर्जन क्षेत्रामध्ये चेंडू थांबतोय. 1 धाव. धावसंख्या 14. जय दवणेकडे चांगली उंची आहे, उंचा भरा असा खेळाडू. बॉलिंग ॲक्शन चांगली आहे, प्रतिभा आहे, आणि प्रतिभेला जर प्रॅक्टिसची साथ लाभली तर नक्की हा खेळाडू पुढे जाऊ शकेल. जय दवणे. पालघरचा आज प्रज्योत अंबिरे पूर्ण जग गाजवतोय. करण मोरे जग गाजवतोय. प्रीतम बारी, पंकज पाटील. अतिशय चांगला चेंडू, काहीचा मंद गतीचा आत वळणारा ऑफ कटर. अनिकेत राऊत चेंडू समजू शकले नव्हते. अँटिसिपेशन खूप महत्त्वाचं असते फलंदाजासाठी, आणि त्यासाठी फोकस करावं लागते गोलंदाजाच्या हातावर. मोठमोठे जे फलंदाज होऊन गेले ते गोलंदाजाच्या हातावर लक्ष केंद्रित करतात आणि फटके मारत असतात. टिंब चेंडू म्हणून नोंद झाली आहे स्कोरबुकमध्ये. धावसंख्या 14. धवणी यांचा पुढील चेंडू आणि फेकून दिला त्या चेंडूला. 6 धावांसाठी भव्य षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. आतापर्यंतचा 3 डावामधला पॉवर प्लेचा हा सर्वोत्कृष्ट असा स्कोर म्हणावा लागेल. हाफ ट्रॅकर बॉल होती आणि अनिकेत राऊत वाट पाहत होता. जसा सरबतवाला लिंबूमधून रस काढून लिंबूला बालदीत फेकून देतो तसा त्या चेंडूला त्याने फेकून दिला होता. वेळेच्या बाबतीत संघाने सहकार्य करावं
असं पंचांनी सांगितलंय. सामना सुरू झालाय आणि वेळेचा काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे आणि सज्जन कधी वेळ वाया घालवत नाही, याकडे लक्ष वेधू इच्छितो. अक्षय घरत अनिकेत राऊत विषयी जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे. मित्रांनो, ग्लोबलिंक वेस्टार शिपिंग या संघाकडून नेतृत्व करत असताना शारजाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर 10 PL मध्ये त्याचा संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचला होता आणि 15 लाख रुपयाचं पारितोषिक पटकावणारा संघाचा नेतृत्व अनिकेत राऊतने केलं. अगदी सँडी SP आणि ताई पॅकर्स अशा संघाकडून तो खेळतो. यावेळेला चांगला चेंडू घरत यांचा. चेक लगेच शिव स्पोर्ट्स संघाचे ऑनर निकित पागदरे यांचा आगमन झाला. वेलकम निकित, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपण आलात, नक्कीच वेलकम असेल. या वोट टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद युसुफ सय्यद. परत एकदा अक्षय घरत दाबून खेळायचा प्रयत्न. जयेश रावरीची एक गोष्ट नक्की मानावी लागेल, चेंडूला शेवटपर्यंत तो बघतो. जज अर्ली प्ले लेट ज्याला म्हटलं जातं. अगदी ऑस्ट्रेलियन साऊथ आफ्रिकन पिचेसवर जेव्हा तुम्ही खेळता, सकाळी अनिकेत बरोबर मी बोलत होतो आणि तो बोलला की या खेळपट्टीवर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो. अशा वेळेला जज अर्ली प्ले लेट हा जो पवित्र आहे त्याच्यासाठी काम करतोय. आणि जयेश रावरे सध्या नाबाद आहे. तो 13 धावांवरती 10 चेंडूला सामोरे गेलाय, 2 चौकार. अनिकेत राऊत 4 चेंडू 8 धावा, धावसंख्या 21, तृतीय षटक. यावेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र पायचीची अपील होती, परंतु कदाचित बॅटची आतली कडा आणि 1 धाव. पंच मुन्ना पठाण अगदी शहापूरवरनं, म्हणजे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी शहापूर शहाडवरनं जेव्हा हे पंच येतात, जय पवार मुन्ना पठाण सकाळी 6 वाजता घर सोडतात, बाईकवर इथे 3 तास प्रवास करून पोचतात, अंपायरिंग करतात आणि रात्री मग परत. यावेळेला अपील केलं जाते. पंच होणं हे खायचं काम नसते मित्रांनो. लेग बाय खूप प्रवास करावा लागतो. खेळाडू प्रवास करतात, समालोचक प्रवास करतात, पंच प्रवास करतात, कारण क्रिकेटचा वेळ. ध्येयवेडे मनुष्य आहेत. जय पवार, हेमंत शेट्टी आणि मुन्ना पठाण. धावसंख्या झाली ती 23 बिनबाद. अगदी क्रिसच्या टोकावरनं मारा आणि जबरदस्त षटकार अनिकेत राऊत यांच्या बॅट मधून. इफ इट्स क्रिकेट देयर हॅज टू बी फुल टॉस. आणि हा PDTPL षटकार. यावेळेला चांगला चेंडू होता, मात्र फास्ट बॉलरनी नेहमी अशीच गोलंदाजी केली पाहिजे. अनिकेत राऊत पंचाकडे पाहतोय, परंतु पंचांनी आता रिफर केलंय थर्ड अंपायरकडे. थर्ड अंपायरची थर्ड अंपायरचा निर्णय यायचा बाकी आहे. मात्र सर्व पालघरकरांसाठी ही क्रिकेटची खिरापत आहे आणि या खिरापतमध्ये सर्व पालघरकरांचं स्वागत. क्रिकेट घर आहे पालघर, पालघर आहे क्रिकेट घर. कारण ज्या पद्धतीने शार्दूल ठाकूरने आज गरुड झेप घेतली, भारतीय संघात आला. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलकडून खेळत असताना रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, सुवेद पारकर, सिद्धेश लाड असे भरपूर खेळाडू आले. आणि तुम्ही विचार करा मित्रांनो, अगदी पालघरवरनं कांदिवलीला प्रवास, खेळणं
हे करून दाखवलं शार्दूल ठाकूर यांनी. टीका करणारे टीका करत असतात, परंतु आंतरराष्ट्रीय खेळाडू होणे सोपे नाही. भरपूर त्यासाठी मेहनत करावी लागते. आणि इट्स अ फेअर बॉल. तर षटक संपते. तिसरं नवीन गोलंदाज आहे प्रशांत माल. MS11 जाईचा हा खेळाडू आहे. जाईचं नाव आलं की माझा मित्र मोतीलाल शाह याची आठवण येते. प्रशांत माल येतोय. MS जाई संघाला सुद्धा तुम्ही बघणार आहात. या स्पर्धेमध्ये 16 संघ आहेत. पहिला चेंडू लुजनर होता, बघायचा आहे आवाक्याचा खूप बाहेर. हेमंत शेट्टी यांनी नो बॉल दिलाय. फ्री हिट येणार. बीमर होता, पंच मुन्ना पठाण सांगतायत. तिसरा पंचाची मदत बीमरसाठी रिफर केलंय. गोलंदाजी करणारा संघ उर्वी 11 उमरोळी यांनी. पालघर जिल्हा म्हटलं की दाणूची आई महालक्ष्मीची आठवण, मग तशीच जीवदानी आईची, तसंच चंडिका माता जुचंद्र. बीमरसाठी रिफर केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. पंचांनी बीमर दिलाय. सॉफ्ट सिग्नल बीमर आहे. दोन्ही पंच एकमेकांची चर्चा करतायत. नरवीर चिमाजी आप्पा यांची आठवण येते ज्या वेळेला आपण पालघरची क्रिकेटची कहाणीबद्दल बोलतो. त्यांचं नावाचं स्टेडियम आहे आणि असे नरवीर चिमाजी आप्पा आज यांची आठवण येणं साहजिक आहे. अगदी नायगाव, चुचंद्र, वसई, विरार, साईनाथ स्पोर्ट्स क्लब म्हणा, असे एकापेक्षा एक. तिलक चौक, कल्याणचे खेळाडू भरपूर आता पालघर जिल्ह्यात स्थायी झालेले आहेत. विवेक कदम म्हणा, चॉमी घरत म्हणा, असे एकापेक्षा एक खेळाडू. जोसेफ मनाचे, जंबो, त्याचप्रमाणे जोनस आर्ची डिसूजा. आणि आताच्या घडीला जर बघितलं तर असे मोठमोठे खेळाडू मगाशी उल्लेख केला तसा प्रीतम बारी, प्रज्योत अंबिरे, करण मोरे, अच्चू बारी, असे एकापेक्षा एक खेळाडू. राकेश प्रभू. आणि या सर्व खेळाडूंना मानाचा मुजरा आहे, कारण खूप संघर्ष करून ते वर आलेत. आत्ताच आम्ही काही दिवसापूर्वी मी मनीष वरूर गावात गेलो होतो आणि वरूर गावाची जी स्पर्धा झाली, अगदी समुद्र किनाऱ्यावरती स्पर्धा असते. समुद्राच्या मातीमध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा तुमचे पाय हे मजबूत होतात. आणि नो बॉल दिला गेला आणि त्याचबरोबर फ्री हिट येणार. धावसंख्या 30, बिनबाद. चांगली सुरुवात स्वरा इंडियन्स. खेळपट्टी आता टणक झाली आहे. चेंडू व्यवस्थित येतोय बॅटवर. यावेळेला फ्रीटची बॉल. टिंब चेंडू म्हणजेच डॉट बॉल. इस बार उठा दिया है बॉल, काफी समय हवा में रहेगी. कैच आउट का खतरा. जयेश रावरे आउट. एक्स्ट्रा बाउंस ने वहां काम कर दिया और प्रशांत माल को मिलती हुई बड़ी सफलता. कैच लिया दिवेश ने और जयेश रावरे की पारी समाप्त. नए बल्लेबाज है विशाल तामोरे. शक्ति कप में 60 रन की पारी विशाल तामोरे की कौन भूल सकता है.
बहुत जबरदस्त पारी उन्होंने खेली थी। आगरी कोळी गीतों का बॉलीवुड की फिल्मों में भी बहुत जिक्र हुआ है। गळ्यात साखळी सोन्याची ही पोरी कोणाची, ये गाना जो इतना चला, या फिर अभी जो आपने गाना सुना आगरी कोळी गाना, एक बार दिन में सुन लीजिए, आप माइकल जैक्सन शकीरा को भूल जाएंगे। हमारी संस्कृति है, हमारा संगीत है, हमारे गाने हैं। सफलता मिलती हुई प्रशांत माल को, और नए बैटर है विशाल तामोरे। इस बार ड्राइव किया, बिल्कुल हाफ वॉली पर लेकर, लेकिन प्लेसमेंट फील्डर के पास रही। 1 रन 31, 1 विकेट पर। पहले विकेट के लिए 30 रनों की साझेदारी समाप्त हुई। 14 गेंदों में 13 रन बनाकर आउट हुए जयेश रावरे, अपने डगआउट में चले गए। और अब स्ट्राइक पर है अनिकेत राउत, टीम के कप्तान। कप्तान की बारी उनको खेलनी होगी। इस वक्त नॉट आउट है, 7 बॉल 15। बल्ले का मोटा सिरा, और यहां पर 4 रन। रोक नहीं पाएंगे अक्षय गरत, उनके बाजू से गेंद निकलती हुई, और ये अफलातुन टाइमिंग के जरिए 4 रन। स्कोर 35 for 1। लोगों को लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, पॉइंट, गली, ये इंपॉर्टेंट फील्डिंग पोजीशन लगती है। मुझे ऐसा लग रहा है कि फाइन लेग और थर्ड मैन सबसे नाजुक फील्डिंग पोजीशन है, यहां से कभी भी रन जा सकते हैं। और आजकल क्रिकेट में जो अलग अलग प्रकार के शॉट आए हैं, उसको मद्देनजर रखते हुए थर्ड मैन और फाइन लेग आपके श्रेष्ठ फील्डर होना लाजमी है। 35 for 1। धीमी गेंद थी इस बार, राउंड द विकेट आते हुए प्रशांत माल। क्रिकेट में MS जाई और आंखों में जाई काजल, दोनों बहुत मशहूर है महाराष्ट्र में। अनिकेत ने थोड़ा मिस टाइम जरूर किया, लेकिन इसे कोई फर्क नहीं पड़ेगा, 1 रन जरूर मिलेगा। मुझे ऐसा लग रहा है कि उर्वी 11 उमरोली ने चौके छक्कों को रोकने का प्रयास करना होगा। ओवर समाप्त होता हुआ यहां पर चौथा। 4 ओवर के बाद स्कोर है 36, 9 का रन रेट है, और एक अच्छा हेल्दी रन रेट कहा जाएगा। पहले मैच में हमने देखा कि विकेट में थोड़ी नमी थी, मैदान थोड़ा गीला था, और जो शबनम की बूंदे थे वो बिल्कुल सोने की तरह चमक रही थी, वो अब पूरी तरह सूख गई है। बॉल बराबर बैट पर आ रही है। अब तक कोई भी गेंद को हमने नीचे रहते हुए नहीं देखा। ये क्यों हुआ? क्योंकि PDTSA ने इसका रखरखाव बहुत अच्छा किया। संजय पाटिल जी, बिपिन पाटिल जी, उनकी टीम, हमारे ग्राउंड्समैन, इन्होंने ये मैदान को जिंदा रखा, लाइव रखा। इसके ऊपर की घास, उसकी कटाई, मारा जाने वाला पानी, प्रैक्टिस विकेट्स, सभी का ध्यान रखा गया है। पेविलियन है, डगआउट्स है, साइड स्क्रीन है, मैदान का जो मेन गेट है। नया ओवर लेकर आ रहे ब्रिजेश घरत। हर एक खिलाड़ी एक एक गांव से आता है, उस गांव का महत्व बढ़ जाता है जब वो खेलता है, और उसके गांव के लोग फिर उसे देखते हैं। ये बहुत ज़रूरी होता है। ग्रामीण क्रिकेट, एक ग्राम एक संघ, ये क्रिकेट भी बहुत फेमस है। थाने, रायगढ़, भिवंडी, पालघर, इन जगहों पर। ब्रिजेश, पारी का 5वां ओवर। पहली गेंद थोड़ा ऊपर खेला, मिस टाइम जरूर हुआ, बल्ला थोड़ा घूम गया था, और ये वजह थी कि वाइडिश पॉइंट की तरफ जाती हुई गेंद। 1 रन का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 37 for 1। मेरे ख्याल से 10 के एवरेज को अगर हम पकड़ते हैं स्लॉग ओवर्स में, तो ये स्कोर 55 से 60 के बीच तक जा सकता है। फ्लाइट दी थी इस बार, बहुत ही बढ़िया प्रदर्शन फिरकी गेंदबाजी का। बल्ले से स्वीप किया उस गेंद को, 1 रन मुकम्मल किया। वहां पर विशाल तामोरे ने स्कोर 38, 1 विकेट पर, 8 रन की साझेदारी दूसरे विकेट के लिए। tenniscricket.in पर हमारे तमाम नाजरीन जो जुड़े हैं, उन सभी का तहे दिल से इस्तकबाल। क्रीज के कोने से इस बार टप्पा खाते ही देखिए किस तरह से अपने बल्ले को घुमाया। अनिकेत राउत का हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बन रहा है। दोनों 6 जो उन्होंने लगाए हैं पुल शॉट में। 39 for 1। 12 गेंदों में 22 पर खेल रहे अनिकेत राउत, 2 बॉल में 2 पर खेल रहे विशाल तामोरे। स्वरा इंडियंस वाइड बॉल। गेंदबाजी में अनुशासन बहुत जरूरी है।
6 ओवर के अगर 6 एक्स्ट्रा भी आप देते हैं तो बहुत ज्यादा है। हाफ ट्रैकर बॉल, जगह पर खड़े रहते उसे उठा दिया है, एक टप्पा खाती हुई बॉल चली जाएगी, यहां पर उसे रोका गया है, लेकिन इसके पहले तेज कदम भागते हुए विशाल तामोरे 3 रन पूरा करते हुए, बहुत उम्दा रनिंग बिटवीन द विकेट थी, ऑन द राइज। और अंपायर मुन्ना पठान ने स्वयं, ये अंपायर का रेफरल है कि चौका चेक किया जाए, और तीसरे अंपायर जय पवार इसका फैसला देंगे। 5 कैमरा है, हाई डेफिनेशन कैमरा है tenniscricket.in के। इसी मैदान पर tenniscricket.in ने क्रिकॉन कप को कवर किया था आज से कुछ साल पहले, और बहुत जबरदस्त टूर्नामेंट रहा था। निखिल जाधव का मुकद्दर यहीं से बदला, किरण पवार का मुकद्दर यहीं से बदला, सौरभ अंकुश का मुकद्दर यहीं से बदला। इस वक्त भी कई टूर्नामेंट चल रहे हैं। नमो चषक के साथ आप नजीब मुल्ला ट्रॉफी देखेंगे थाने के दादोजी कोंडदेव स्टेडियम में, और यहां पर 4 रन कंफर्म किया है तीसरे अंपायर ने। लेकिन कोशिश अच्छी थी, देखिए पूरी टीम ताली बजा रही है, क्योंकि कोशिश को सलाम है। आज भले चौका नहीं रुका, अगले मैच में तू रुकाएगा और टीम को जिताएगा। बचाया गया रन ये बहुत इंपॉर्टेंट होता है। संकट समय में जेब में पड़ा हुआ पैसा और संकट समय में बनाए गए रन ही काम में आते हैं। 44 for 1 पारी का ये 5वां ओवर ब्रिजेश घरत द्वारा। सामने बैटर है विशाल तामोरे, तीनों स्टंप खोलकर खड़े हैं विशाल तामोरे, एक अच्छा स्टांस। यहां पर देखना है बल्ले से लगी अथवा नहीं। 1 रन बाई का मिलता हुआ, स्कोर 45 for 1। पांचवें ओवर की अंतिम गेंद, रन रेट अभी भी 9 का बरकरार रखा है। इस बार स्क्वायर कट लगाई जरूर है, लेकिन वहां क्षेत्ररक्षक होने की वजह से केवल 1 रन मिलेगा। दिवेश ने गेंद को रोका था वहां पर, जिन्होंने कुछ समय पहले जयेश रावरे का कैच लिया था। ओवर समाप्त, 5 ओवर 46 रन और 1 विकेट, रन रेट 9.20। और जब 6 ओवर पूरे होंगे तो उसको 10 तक ले जाने का यहां पर काम रहेगा। मैच खत्म होते ही तीसरे मैच का टॉस किया जाएगा। हाँ तो खत्म होते ही होगा ना, तो वही तो बोला भाई। हाँ सुनो ना तुम, क्योंकि विनर विनर का मुकाबला है, इनिंग्स ब्रेक में टॉस हो नहीं सकता है। और अगर ऐसा होने लगा तो फिर क्रिकेट में बहुत बड़ा बदलाव आएगा। प्रशांत माल जाई गांव की टीम के खिलाड़ी हैं। जाई गांव के लिए कुछ समय पहले मेरे मुंह से एक बात निकली थी, आज रिपीट करने का मन कर रहा है। फुलात फूल जाईचे, जगात प्रेम आईचे, स्मरण करावे साईचे आणि क्रिकेट बघावे MS जाईचे। तो ये कुछ बातें याद रह जाती है। आशा करता हूं हमारे मित्र मोतीलाल शाह इसको सुन रहे होंगे। आखिरी ओवर का खेल, इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, जन्नाटेदार शॉट और अंपायर का इशारा। 4 रनों का PTTPL 4, स्कोर हो गया 50 और बल्लेबाजी चल रही है झकास। अनिकेत राउत 14 गेंदों में 27 पर नाबाद, 2 बाउंड्री और 2 6 लगा चुके हैं कप्तान। दैट वाज अ कैप्टन शॉट। एक और पुल शॉट, अब ये तो नमकीन शॉट है, छक्का नहीं, अट्टा नहीं, दस्सा। अंपायर हेमंत शेट्टी को बिजी रखा है अनिकेत राउत ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 56। जो 60 की हम बात कर रहे थे वो संभव है। और क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं कप्तान अनिकेत राउत।
हर टीम में ऐसे सीनियर खिलाड़ी है और उनको जिम्मेदारी से खेलना होगा। हर टीम में आइकॉन्स है, किसी में प्रीतम बारी है, किसी में प्रजोत है, किसी में विजय जाधव है, किसी में राकेश प्रभु है, किसी में अनिकेत राउत है, किसी में करण मोरे हैं। करण मोरे मेरे ख्याल से ये टूर्नामेंट नहीं खेल रहे हैं, करेक्शन। तो जो टीम में जो बड़ा आइकॉन है उसे परफॉर्म करना होगा। स्कोर 56 पे 1 आखिरी ओवर में। अब इस बार फ्लिक कर दिया है इन फ्रंट ऑफ द स्क्वायर, 1 रन पूरा किया। अनिकेत ने दूसरे की दौड़ लगा दी। अक्षय घरत इसके पहले गेंद को उठाते 2 रन। घरत का बॉल आने से पहले परत आ गए, ऐसा हम कह सकते हैं। स्कोर हो गया 58। मुंबई का अपना एक एक्सेंट है, मराठी, इंग्लिश और हिंदी तीनों का मिक्सचर। जैसे कोई क्लब में जाकर आप मोहितो मंगाए तो उसका अलग अलग मिक्सचर रहता है, पिना कोलाडा या फिर मोहितो का, वैसा कॉम्बिनेशन हमारी मुंबई की हिंदी, मराठी और इंग्लिश का एक जबरदस्त कॉम्बो है। इस बार बेहतरीन कवर ड्राइव, अपने बाईं ओर जाते हुए उठाया उस गेंद को। यहां पर अच्छा थ्रो और ये विकेट, बढ़िया थ्रो वहां पर। ठीक, कृतेश ते पोरांना बाहेर काढायचं। कृतेश तुझ्या ते पोरांना बाहेर काढायचं, कोणी मैदानीच्या आतमध्ये येऊ नका, छोटे बाहेर चले जाए वहां से। कृतेश कृतेश प्लीज त्याला सांगा बाहेर काढायला, बाहेर काढा तिकडून, मध्ये कोणी येऊ नका। ओवर टू कमेंट्री बॉक्स। अक्षय घरत ने ये थ्रो किया था, दूसरे विकेट का पतन, आउट हो गए विशाल तामोरे। थोड़ी सी गलतफहमी, नया बैटर है प्रताप। पूरे पालघर जिले में इस वक्त क्रिकेट के लिए बहुत अच्छा माहौल है। आज आप देखिए कितने सारे टूर्नामेंट भाईंदर में कहिए, वसई में कहिए, मालजी पाड़ा, भाताने, इसके अलावा ससून नवगर, जूचंद्र, वहाँ से आगे आए तो वसई, गोखीउरे, वालीव, और आगे चले तो विरार, नालासोपारा और फिर सफाले, केलवे, हर जगह टूर्नामेंट हो रहा है पालघर में, जो बड़े खुशी की बात है। इस बार एक और बढ़िया ग्राउंड स्ट्रोक। घास इतनी अच्छी काटी गई है कि आउटफील्ड बहुत तेज है और स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ पहुंचा 60 रनों पर, 2 विकेट के नुकसान पर। जो 60 का टारगेट हम देख रहे थे, सोच रहे थे, वो संभव हुआ है। यहां से बनने वाला जो रन है वो दबाव बनाएगा। उर्वी 11 उमरोली ने काम अच्छा किया, लेकिन जयेश रावरे और अनिकेत के बीच में 30 रन की भागीदारी हुई, जिसने यहां पर थोड़ा सा खाना खराब किया। और अनिकेत राउत की पारी बहुत इंपॉर्टेंट रही है, 37 रन बनाकर खेल रहे हैं, 18 गेंदों का सामना किया है, 3 6 लगाए, 2 चौके लगाए। दैट इज अनिकेत राउत फॉर यू, मैन हू नेवर गिव्स अप। जड़ में आती हुई गेंद उठाकर खेला है, कम से कम यहां पर 2 रन मिल जाएंगे। यहां पर स्कोर अब आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 62 पर, 2 विकेट के नुकसान पर, और 6 ओवर का खेल समाप्त, 62 रन, 2 विकेट। मुकाबला जीतने के लिए 63 रनों की दरकार रहेगी, और ये 63 रनों का पीछा किस तरह किया जाएगा, इसका आंखों देखा हाल आप लोगों तक लेकर आएंगे मेरे मित्र यूसुफ सैयद। लेकिन इसके पहले मैं बताता चलूं कि टॉस जीतकर पहले बॉलिंग करने का फैसला उर्वी 11 उमरोली ने किया था। अनिकेत राउत और जयेश रावरे ने अच्छी बल्लेबाजी की। ये पूरा स्कोर कार्ड है आपके सामने। जयेश रावरे 14 गेंदों में 13 रन, कॉट दिवेश पाटिल, बोल्ड प्रशांत, 2 चौके लगाए। अनिकेत राउत 18 बॉल 37 नॉट आउट, 2 चौके 3 छक्के। विशाल तामोरे 4 बॉल 6 रन आउट बाय अक्षय घरत। प्रताप नॉट आउट 1 बॉल 2। अक्षय घरत 2 ओवर 15 रन, कोई विकेट नहीं। जय दवने 1 ओवर 13 रन, प्रशांत 2 ओवर 23 रन, 1 विकेट। ब्रिजेश घरत 1 ओवर 9 रन और कोई विकेट नहीं। पहला विकेट 30 पर, दूसरा 59 पर। दोनों विकेट की पार्टनरशिप बहुत अच्छी रही, और खेल की जब शुरुआत होगी तब माइक्रोफोन पर जुड़ेंगे यूसुफ सैयद। और आइए अब सुनते हैं कुछ सुगम संगीत।
63 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि पाहूया या 63 धावांचा पाठला केला जाईल की या धावा वाचवल्या जाणार आहेत. 8 तालुके आहेत पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्या तालुक्यांमध्ये कित्येक गावं आहेत. परिसर एकमेकांपासून लांब आहेत. त्याचमुळे काही खेळाडू प्रवास करावा लागतो म्हणून क्रिकेट खेळत नाही, हे माझ्या निदर्शनात आलेलं आहे. पण काहींची जिद्द म्हणजे कितीही लांब जावं लागलं तरी चालेल, क्रिकेटचा खेळ आहे, मला खेळायचं आहे, माझ्या गावाचं नाव मोठं करायचं आहे. त्यासाठी कित्येक जणांनी ती मेहनत घेतलेली आहे. आता ट्रेनचं नेटवर्क वाढलं आहे. अगोदर ट्रेनचं नेटवर्कसुद्धा नव्हतं. जर तुमच्याकडे 4 चाकी आहे, तुमच्याकडे दुचाकी आहे, तरच तुम्ही पालघरच्या बाहेर जाऊन क्रिकेट खेळू शकत होता. नाहीतर मग जी शटल आहे, मेमो आहे, विरारला जाऊन तुम्हाला चेंज करावी लागते. बघा 2ची एक मेमो होती आणि त्यानंतर 4:30ची, म्हणजे बघा 2.5 तास. म्हणजे एकदा का ट्रेन मिस झाली तर मग स्टेशनवरच थांबवावं लागायचं. आणि ऑर्गनायझर ऐकत नाहीत, म्हणजे संघ उशीरच आला तर ती पेनल्टी, या सर्व गोष्टी तर साहजिकच आहेत. पण खूप चांगलं क्रिकेट, जसं मी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, स्टार CC पालघर एक प्रोफेशनल टीम, ज्या स्टार CCचा दबदबा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होता. म्हणजे महाराष्ट्रातील अग्रमानांकित ज्या स्पर्धा आहेत स्टार CC पालघर नेहमी खेळायची आणि जिंकायची सुद्धा. आणि पालघरची एक प्लस पॉईंट आहे ती म्हणजे त्यांचा प्रेक्षक वर्ग. पालघर संघाला सपोर्ट करणारा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. त्याचमुळे ती ऊर्जा घेऊन खेळाडूसुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळतात. आपल्या समर्थकांच्या प्रतिष्ठेसाठी तो खेळ खेळला जातो. आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक 2024 हा दिवस क्रमांक पहिला सामना आपल्या नावावर केला पालघर स्पोर्ट्सने. 7 विकेट्सने तो सामना त्यांनी जिंकला. हा दुसरा सामना आपण पाहतोय उर्वी 11 वर्सेस स्वरा इंडियन्स. स्वरा इंडियनने प्रथम फलंदाजी करताना 62 धावा 6 षटकामध्ये लावल्या धावफलकावर आणि जिंकण्यासाठी उर्वी 11 या संघाकडे टार्गेट ठेवलेलं आहे 63 धावांचं. 63 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत उर्वी 11 उमरोळी, कारण वेळ खूप महत्त्वाची आहे. सर्व सामने 6-6 षटकांचे व्हावेत असाच कल आयोजकांचा राहिलेला आहे आणि त्याचमुळे त्याच अंतर्गत आपण वेळेचं नियोजन करायचं आहे. कौस्तुभ पाटील आमचे स्कोरर, ज्यांचे डोळे खरंच नेत्रदीपक आहेत. जसं आपण नेत्रदीपक फटके म्हणतो, डोळ्यांची जादू. आणि एका बाजूला आमचे विनू भाऊ tenniscricket.in चे डिजिटल स्कोरर आणि आमचे डिस्क जॉकी आहेत जे आमच्या आवाजाची काळजी घेतात, उर्वी डीजेचे नमित. आपण पाहतोय दोन्ही संघाचे एक्स्ट्रा मेंबर रिलॅक्स आहेत. जिंकायचं प्रत्येकाला, पण जिंकेल कोणीतरी एकच, हे लक्षात घ्यावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जिंकणार फक्त एकच. आता 16 संघांपैकी तो जिंकणारा कोण असेल, 21 जानेवारी 2024ला त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. तुर्तास प्रत्येक दिवसातून 2 संघ आपण पुढे घेऊन जाणार आहोत. म्हणजे ओव्हरऑल 4 दिवसांमध्ये 8 संघ आणि 21व्या दिवशी 21 जानेवारी या दिवशी आपण अंतिम सामना संध्याकाळी 4 वाजता पाहणार आहोत या स्पर्धेचा. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. उर्वी 11 अक्षय घरत आणि ब्रिजेश घरत हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट करतील. आणि बॉलिंग ट्रॅकवर आता बॉलर कोण येणार आहे, अनिकेत त्या ठिकाणी चर्चा करतोय. अनिकेतने चांगली फलंदाजी केली या अगोदर आपण पाहिलं तर, कारण अनिकेतच्या खेळाचा दबदबा आपण पाहिला. 37 धावांची योगदान खेळी दिलेली त्यांनी. 3 षटकार आणि 2 चौकार, 3 षटकार 2 चौकार अशी खेळी त्यांच्या वतीने पाहायला मिळेल. अनिकेत राऊतांची 37 धावांची बेधुंद करणारी फलंदाजी आपण पाहिलेली आहे. आणि आता बघा टार्गेट 63च आहे. प्रत्येक षटकामागे जवळपास 10.50च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पाहूया तो पाठलाग केला जाईल की त्या धावांना रोखलं जाईल. 30 सर्कलच्या आतमधल्या ऑफसाईडच्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर शॉर्ट थर्डमॅन, गली, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, ऑन साईडला मिड ऑन, शॉर्ट फाईन लेग. 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक आहेत वाईड ऑफ डीप मिड विकेटला आणि एक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ऑल द बेस्ट टीम उर्वी 11, ऑल द बेस्ट टीम स्वरा इंडियन्स. पहिला बॉल हाताळण्यासाठी अनिकेत राऊत बॉलिंग टेकवर पाहायला मिळतात. कॅप्टन आहेत आणि पहिल्या डावामध्ये चांगली कामगिरी फलंदाजी करताना त्यांची आपण पाहिली. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अक्षय घरत, राईट हँडेड बॅटर.
ब्रिजेश आहे, टाचांवर बॅलन्स करून बाउन्सरचा अंदाज घेऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण तितकासा प्रॉमिसिंग अटेम्प्ट तो नव्हता. पंचांच्या वतीनं 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाज अनिकेत राऊत यांना मिळालेली आहे. म्हणजे या उंचीचा बाउन्सर यानंतर ते हाताळू शकत नाही. प्रत्येक गोलंदाजाला एक संधी मिळते बाउन्सर हाताळण्याची, आणि त्या ठिकाणी तो कंट्रोल काही अंशी चुकला होता बाउन्सरवरचा अनिकेत यांचा. त्याचमुळे ती सूचना गोलंदाज अनिकेत राऊत यांना मिळाली. पहिला चेंडू हा डॉट आलेला आहे. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय अनिकेतची. खरं तर झोप उडवणारा बाउन्सर होता असं सुद्धा आपण त्या बाउन्सरला म्हणू शकतोय. अनिकेत राऊत बॉलिंग ट्रॅकवर वर द विकेटनं ब्रिजेशसाठी सरळ बॅटचा व्यापार केला आहे. फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करण्याचा अनिकेत यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. बघा, फ्रॅक्शन ऑफ सेकंड इतके स्ट्रॉंग रिफ्लेक्सेस खूप कमी गोलंदाजाकडे असतात, आणि अनिकेत राऊत बघा बॉल अडवताना किती लांबपर्यंत पोहोचले. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही सुरुवात खूप आवश्यक आहे. फलंदाजीच करताना चांगली सुरुवात करायची नसते, तर गोलंदाजी करताना सुद्धा प्रतिस्पर्धी फलंदाजाला कसं रोखता येऊ शकेल, चौकार षटकारांपासून कसं लांब ठेवता येऊ शकेल ते प्रयत्न करायचे असतात, आणि तो अनुभव आहे अनिकेतकडे. पण ब्रिजेश बघा संधी मिळाले तर त्या संधीचा फायदा उचलायला हवा. आपण PDTPL खेळतोय, पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित स्पर्धा खेळतोय, आणि या अग्रमानांकित स्पर्धेमध्ये आपला खेळ सुद्धा अव्वल दर्जाचा व्हायला हवा. ब्रिजेश थोडा चेक करतोय बॉलर अनिकेतला. बॅक टू बॅक 2 डॉट. कव्हर ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट मिळतोय. 4 धावांचा जॅकपॉट. बॉल जातोय थेट एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. ज्युसी वाईड हाफ वॉली, आणि त्या हाफ वॉलीला खूप चांगलं एक्झिक्यूट करताना मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, आणि ब्रिजेशच्या वतीनं हा चौकार आपण पाहिलेला आहे. आणि जे दडपण वाढू लागलं होतं या पहिल्या षटकाच्या सुरुवातीला, त्या दडपणाला बाजूला सरण्यासाठी हा नेत्रदीपक चौकार खूप आवश्यक होता. हलक्या त्याने बॉलला प्लेस केले. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते. 30R सर्कलचा उपयोग सुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे जेव्हा तुम्ही फलंदाजी करता, कारण आपण जर क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला, ऑफ स्टंपला 5 क्षेत्ररक्षकांचं जाळं विणलेलं आहे. त्याचमुळे ऑनसाईडला थोडी मोकळीक होती फलंदाजाला खेळण्याची. एक सिंगल कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट केली, स्ट्राईकवर अक्षय यांना आणलं, आणि जाऊन सॅक्या पाळतो आपण झाले 5 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. जशी सुरुवात पहिल्या डावामध्ये आपण पाहिली होती जयेश रावरे आणि अनिकेत राऊत यांची, आणि तीच आता आवश्यकता होऊन बसलेली आहे अक्षय आणि ब्रिजेशसाठी. पार्टनरशिप कट करायचा प्रयत्न, पण पाय तितकेसे चालले नाहीत खेळपट्टीवर. पाय चालले पाहिजे. फ्रंटफूट तुझा स्ट्रॉंग आहे, बॅकफूट स्ट्रॉंग आहे, पण त्या दोन्ही गोष्टींची जडणघडण व्यवस्थित झाली पाहिजे, जशी झाली नाही. बॉलचा पेस तर खूप चांगला आहे, टप्पा पडण्याचा बॉल स्कीड होतोय टणक खेळपट्टीवर. त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. या षटकातला हा जवळपास 3रा डॉट बॉल आहे. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातला. धावसंख्या झाली आहे बिनबाद 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. अनिकेत लास्ट बॉल. हवेताई बॉल रिस्क घेतली, कारण ही गरज होऊन बसली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अशा गोष्टी आवश्यक आहेत. 1 बाउन्स घेऊन बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. या षटकातला 2रा चौकार. धावसंख्या पोहोचते 9 वर. चार मिळालेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाचा आढावा घेऊन खेळ करणं कधीही योग्य ठरतं, आणि तेच पाहायला मिळालं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा आत असल्यामुळे त्या संधीचा फायदा उचलला, आणि संधी साधू बनले फलंदाज अक्षय खरत. 2 चेंडूमध्ये त्यांच्या वतीनं 4 धावांचं योगदान. ब्रिजेश यांचं 5 धावांचं योगदान. एकंदरीत चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो सेट होण्यासाठी 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये. धावसंख्या झालेली आहे 9 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 54 धावांची, आणि बॉल शिल्लक असणार आहे 30 चेंडू 54 धावांची गरज. लगेचच अनिकेत यांनी फील्ड सेटअप जमवण्याची सुरुवात केलेली आहे, कारण दोन्ही फलंदाजांनी वेळ घेतलाय आणि दोघांच्या वतीने एक चौकार आलाय. त्याचमुळे आता अंडर एस्टिमेट करून चालणार नाही आहे टीम उर्वी 11ला. 30 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 54 धावांची. 30 बॉल्स अँड 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. दोन्ही एंडने फलंदाजी करण्याची संधी आता मिळते. पाहूया या ठिकाणी त्या गोष्टीचा फायदा उर्वी 11ला होतोय का. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल स्लॅश केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरचा, पोहोचणार नाहीये बॉल, थेट जाईल डीप कव्हर पण सीमारेषा पार. मिळतील या धावा 4.
4चा पाडा बोलण्याची सुरुवात केली आहे उर्वी 11ने. पण कोण? ब्रिजेश घरत. वकासची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरलेली आहे, कारण सुरुवातच चौकाराने केलेली आहे वकासने धावा खर्च करताना. टॅप केलंय बॉलला, बॅटची बॉटम एज, बॉल पोचेल कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये, एक सिंगल कंप्लीट होईल. दोन्ही फलंदाज प्रॉफिटेबल ॲसेट आहेत आपल्या संघाचे, कारण अक्षयच्या वतीनं 4 धावांचं योगदान आपण पाहिलं, ब्रिजेश यांच्या वतीनं एकंदरीत 10 धावांचं योगदान आपण पाहतोय. त्याचमुळे ही पहिली जोडी टीम उर्वी 11ची फायद्याची भूमिका घेताना पाहायला मिळालेली आहे. अनिकेत राऊत यांचं षटक चांगलं होतं, त्यात मात्र शंका नाहीये. पहिल्या 5 चेंडूवर त्यांनी फलंदाजाला रोखलं सुद्धा होतं, पण शेवटच्या चेंडूवर तो चौकार आला आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास मिळाला अक्षय आणि ब्रिजेश या दोघांना. आणि एक पार्टनरशिप चांगली बिल्टअप होते पहिल्या विकेटसाठी. नाबाद 14 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज आहे. 49 रन्स टी विकेट विन. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत, छोटासा रन पाय वकास यांचा. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत अक्षय घरत. अपील 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 अपील, पण त्या ठिकाणी अपीलमध्ये तितकासा रस नव्हता. लेग बायची एक धाव असेल. धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचते आता 15वर. 50 रन्स ऑन बोर्ड. बघा, 2 गोष्टी होऊ शकल्या असत्या, अपील आणि रनआउट, राईट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी अपीलवर जास्तीत जास्त भर दिला, फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकले असते. पण म्हणतात ना की माणूस एका वेळेला एकच विचार करतो, 2 दगडावर पाय ठेवलं तर नुकसान होतं. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला, बॉल सीमारेषा पार, 4 चौकार. चौकारांमध्ये डील होते. खरं तर षटकारांची अपेक्षा असते प्रत्येक प्रेक्षकाला, पण आता मैदान पाहून प्रतिस्पर्धी संघाला ओळखून आता फलंदाजी होणं आवश्यक आहे आणि धावफलक हलता राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकंदरीत या डावामध्ये 4 चौकार आपण पाहतोय, त्यापैकी 3 चौकार ब्रिजेश यांच्या बॅटमधून आलेले आहेत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19 या आकड्यावर. काय वेग मिळतोय धावांना, दोन्ही संघांचं डेडिकेशन पाहायला मिळते. पण आता एका बाजूला विकेटचा शोध घेणं सुद्धा आवश्यक होऊन बसलेलं आहे. या घडीला जेव्हा 2 फलंदाज सक्रिय झालेत कॉपीबुक स्टाईल बॅटिंगवर, बॅकफुटला गेले, क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरला, थोडे दूर आहेत आणि त्याचमुळे बघा इतका दूरचा पल्ला थ्रो करताना आपण थोडासा वेग द्यायला हवा, पण तसं काय घडलं नाही. त्याचमुळे त्याच संधीचा फायदा उचलताना एका धावेला 2 धावात बदललेला आहे. 2ची पण धावसंख्या 21 पाहायला मिळते. 21 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. पार्टनरशिप चांगली आहे. साध्या प्रयत्नाला दुनिया विचारत नाही, तुमचे प्रयत्न संघर्षाचे दिसायला हवेत. गोलंदाज प्रयत्न करतात, क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं आवश्यक आहे टीम स्वरा इंडियन्सला, कारण एकट्याचा खेळ नाही क्रिकेट. प्रत्येकाला आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागते, प्रत्येकाला आपली भूमिका अदा करावी लागते. ज्या भूमिकेसाठी तुम्हाला निवडलेलं आहे आपल्या संघामध्ये, त्या भूमिकेसाठी तत्परतेने काम करायचं असते. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा, स्लो वाईड यॉर्कर. शेवट खूप गोड केलेला आहे या दुसऱ्या षटकाचा डॉट बॉलने. 2 षटकांचा खेळ संपलाय, पण ज्या गतीने खेळायचं होतं टीम उर्वी 11ला त्याच गतीने आतापर्यंत खेळलेले आहेत. 21 धावा धावफलकावर, जिंकण्यासाठी अजूनही 42ची गरज. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 42 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. शांत वातावरण आहे. बोईसर MIDC आणि MIDCच्या अंतर्गत हे खूप नयनरम्य असं क्रीडांगण, पालघर डहाणू तालुका क्रिकेटचं हे ग्राउंड आपण पाहतोय. चांगला रखरखाव आहे या मैदानाचा. मागच्याच पर्वामध्ये जेव्हा ही स्पर्धा झाली होती, प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा खूप चांगला प्रतिसाद या मैदानावर प्रेक्षकांनी येऊन दिला. प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप आयोजित नमोचषक 2024चा. प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. प्रेक्षकांविना ही स्पर्धा अपूर्ण आहे आणि म्हणूनच बघा TennisCricket.in वर हजारो प्रेक्षक
या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळत आहेत. सामन्याचं गांभीर्य ओळखताना अनिकेत राऊत स्वतःला कंटिन्यू करतायत, कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी कंट्रोल ठेवला होता. पण आता पाहूया तोच कंट्रोल अजून जास्त सातत्याने पुढे घेऊन जातील का. स्ट्राईकवर फलंदाज असणार आहेत अक्षय गरत, ज्यांनी आतापर्यंत फक्त 2 चेंडू घेतलेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये त्यांनी 4 धावांचं योगदान दिलेलं आहे. ब्रिजेश गरत सक्रिय राहिलेले आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 1200हून जास्त प्रेक्षक या स्पर्धेला लाईव्ह पाहतात tenniscricket.in वर. अनिकेत तयार, कट केले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, कव्हर पॉईंटचे कमी पडतील, क्षेत्ररक्षक येतील थर्डमॅनचे. तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. थ्रो थोडा उशीर आलाय, 2 मिळत आहेत. अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. जसा मी या अगोदरच्या डावामध्ये उल्लेख केला होता हरीश सरांची चर्चा करताना, की तुमच्याकडे स्क्वॉड लिस्ट असते की आपण कुठल्या संघासोबत खेळणार आहेत आणि त्या संघामध्ये कुठले खेळाडू असणार आहेत. त्याचमुळे त्या गोष्टीचा अभ्यास करताना तुम्ही जर तो अभ्यासपूर्ण खेळ खेळलात, प्रतिस्पर्धी संघाच्या उणीवा तुम्ही ओळखल्यात, ऑन ग्राउंड प्रॅक्टिकल नॉलेज तुमचं चांगलं असेल तर फायदा तुमचा. अनिकेत तयार, ओव्हर द विकेटनं चांगला बॉल, ट्रॅप रचलाय अनिकेतने. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक, बॉल खाली येत आहेत, फलंदाज बाद. यालाच म्हणतात कन्सिस्टन्सी अँड एक्सपिरियन्स. अनिकेत राऊत यांनी खूप चांगलं खेळाचं प्रदर्शन केलं, फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. फुललेनचा बॉल होता, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केला. पहिला धक्का बसतोय, झलजीच्या स्वरूपात होतोय बाद, तो म्हणजेच मिस्टर अक्षय गरत. कमी झालेलं आहे स्वरा इंडियन ज्या संघावरचं, जे खूप आवश्यक होतं. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे आणि ती संधी अनिकेतला मिळाली आणि अनिकेतला साथ दिली ते क्षेत्ररक्षकाने. खूप चांगला झेल टिपला अवधूत यांनी, तो झेल टिपला आणि इझी अटेम्प्ट होता, इतकाही कठीण अटेम्प्ट नव्हता. जसं सकाळी या मैदानाचं मी वर्णन केलं, अगदी वर्तुळाकार असं हे मैदान आहे, टर्फची विकेट आहे आणि खूप चांगली रोलिंग त्यावर आपण पाहिलेली आहे. थोडंसं गवत आहे, त्याचमुळे अनइवन बाउन्सेस तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील. पण जर तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे एलिव्हेशन आहे, तुमच्याकडे टॅलेंट आहे, तर हे मैदान तुमचं, म्हणजे तुम्ही षटकारवीर सुद्धा या मैदानात बनवू शकता. पण या ठिकाणी तुमच्याकडे जर प्रसंगावधन असेल तर एक चांगली गोलंदाजी देखील तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत राऊत यांचं प्रसंगावधन आपण पाहिलं, कधी कधी ती रिस्क घ्यावी लागते. पण आता बघा भिरवाडीचा सुपरस्टार क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि या संघामध्ये फक्त घरत दिसत आहेत मला उर्वी 11 उमरोळीमध्ये. या अगोदर अक्षय घरत, ब्रिजेश घरत आणि आता क्रितेश घरत. क्रितेश सर्व फॉर्मॅट खूप चांगलं खेळतात, अंडरम म्हणा, टर्फ म्हणा, ओपन म्हणा, सर्व फॉर्मॅटमध्ये सराईत असे फलंदाज क्रितेश घरत ओळखले जातात. आणि पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पसंती क्रितेशला आहे. आयकॉन खेळाडूच्याही, म्हणजे ते अंडरआर्मचे सुद्धा आयकॉन आहेत, टर्फचे आयकॉन आहेत, ओपन क्रिकेटचे आयकॉन आहेत. त्याचमुळे बिझी राहिलेले खेळाडू म्हणून क्रितेश यांना ओळखलं जाते. पण समोर कोण आहे? अनिकेत राऊत, अ सक्सेसफुल कॅप्टन ऑफ द डिकेड आपण म्हणू शकतोय. मागच्या दशकामध्ये चांगलं खेळ. अनिकेत आडव्यापणे खेळले तर त्या ठिकाणी संपर्क झालाय की नाही पाहूया. आपण बॉल डिफ्लेक्ट झालाय, फाईन लेग क्लिअर करताना पाहायला मिळेल. बॉल सीमारेषा पलीकडे पोहोचतोय आणि या मिळतील विथ बॅट 4 धावा, चौकार. ग्लान्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाचा होता. बॅटचं हलकंसं एज घेऊन बॉल थेट फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला आणि अशा पद्धतीने धावसंख्या पोहोचते आता 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी आता 21 चेंडू 36ची गरज आहे. 21 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. मौका मिलेगा, सबको मिलेगा, बराबर मिलेगा. आणि आता फलंदाजाला मिळालेला मौका, या अगोदरच्या बॉलवर अनिकेत राऊत यांना विकेट मिळाली आणि त्या विकेटचं दडपण न बाळगता माझ्याकडे प्रत्येक चेंडूसाठी प्रतिउत्तर आहे, तेच मैदानाच्या आतमध्ये क्रितेश दाखवताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर त्यांच्या वतीनं चौकार मिळालेला आहे उर्वी 11 उमरोळ या संघाला. ऑन दी टोज, बॅटची एज, खिलाडू वृत्ती क्रितेश घरतची. कॉड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद अनिकेत कडून स्ट्रॉंग कमबॅक.
महत्वाचं आहे तुमच्यावरचा विश्वास, तुमच्या इतर साथीदारांवर विश्वास. हलकासा लेग कटर हा बॉल होता आणि त्या लेग कटर बाउन्सरला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला टार्गेट करायचं होतं. बॅटचं हलकंसं एज आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता क्रितेश पॅव्हलियनच्या बॉक्सच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले. जसं हरीश सरांनी उल्लेख केला की प्रामाणिक क्रिकेट हे पालघरमध्ये खेळलं जाते आणि त्याचमुळे ती प्रामाणिकतेचं उदाहरण क्रितेश यांच्या वतीने आपण पाहिलं. कारण पंचाचं काम थोडं सोपं होते. जर तुम्हाला माहिती आहे की बॅटची एज घेतली आहे आणि बॉल कॅरी झालेला आहे तर आपण स्वतःहून परत गेलेलं कधीही योग्य. क्रिकेट तुम्हाला शिस्त शिकवतो, क्रिकेट तुम्हाला प्रामाणिकता शिकवतो, क्रिकेट तुम्हाला इमानदारी शिकवतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. क्रितेश घरत या फलंदाजाच्या वतीनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रशांत MS झाईचा प्रशांत आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅटर अनिकेत यांच्या खात्यात जाते विकेट. स्टेप आउट झाले आउटसाइड ऑफ स्टंप. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा आहे पण बॅटची आउटसाइड एज बॉल अडवला जाईल कव्हर पॉईंटला. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. एकादवीची वाढ धावसंख्या पोहोचते आता 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग सुद्धा चालू आहे आणि तो पाठलाग रोखण्यासाठी गोलंदाजाचा प्रतिकार सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता वाढलेली आहे. पहिला सामना जो आहे तो जवळपास एक हाती झाला पण आता हा सामना हा शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्यासारखा वाटू लागलेला आहे. धावसंख्या 28. अनिकेत राऊत ऑफ द विकेट. ओस्कूप केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेगला. बघा इम्प्रोव्हायझेशन सुद्धा कामी येत नाहीये आणि हा एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेला आहे. जी भीती होती उर्वी 11ला आता तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. ब्रिजेश हे परतीचा प्रवास करतील. धक्का क्रमांक 3 टीम उर्वी 11. खेळण्यासाठी आणि त्याचमुळे इम्प्रूव्हायझेशन तर रास्त होतं पण क्षेत्ररक्षक तैनात होतात ते कुठेतरी पाहणं फलंदाज विसरले आणि म्हणूनच ते कॉट बिहाइंड झेलच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा गाडी रुळावर आलेली आहे स्वरा इंडियन्स या संघाची. अनिकेत षटक फायद्याचं ठरलेलं आहे. आतापर्यंत षटक संपलेलं आहे. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3 overs, 3 wickets डाऊन. अनिकेत राऊत ॲज अ कॅप्टन दोन्ही डावांमध्ये त्यांची कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे. प्रथम फलंदाजी करताना धावांचा रतीब त्यांनी घातला. आता गोलंदाजी करताना त्यांच्या नावावर विकेट आलेल्या आहेत आणि म्हणूनच बघा प्रत्येक संघामध्ये असा एक मिस्ट्री एलिमेंट असतो ज्याच्या असण्याने इतर खेळाडूंना फायदा होतो आणि तोच फायदा अनिकेत राऊतचा स्वरा इंडियनच्या इतर खेळाडूंसाठी झालेला आहे. नवीन गोलंदाज आता पाहायला मिळणार आहे. 4थ्या क्रमांकासाठी येतोय पंकज येत आहेत 4थ्या क्रमांकासाठी. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 35 धावांची. 18 बॉल 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. लिटल बिट डिफिकल्ट फॉर टीम उर्वी 11 कारण ब्रिजेश घरत हे सेट बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत त्याचमुळे थोडंसं कठीण. पण बघा क्रॉस बॅटेड स्ट्रोक एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतील काऊ कॉर्नरला एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चालवला गेला नाहीये कारण थांबणं खूप आवश्यक आहे खेळपट्टीवर. आत्ताच घाई गडबड केली तर दडपण पुढील फलंदाजांवर येऊ शकते. त्याचमुळे आता थोडासा सावध पवित्रा घेतलेला आहे. मागच्या षटकामध्ये 2 फलंदाज झटपट बाद झाले आणि त्याचमुळे ते दुःख पचवण्यासाठी थोडा वेळ घेतला जाईल उर्वी 11 उमरोळ या संघाकडून. आवश्यकता आहे आता 17 चेंडू 34 धावा. 17 balls and 34 run required to win. Required run rate is around 12. 12च्या गतीने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात अनिकेत राऊत या षटकाची करताना पाहायला मिळेल गोलंदाजी करताना पण ब्रिजेश यांचा खेळ खरंच कौतुकास्पद राहिलेला आहे. चांगला इन कटर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पण त्या ठिकाणी होत नाही कनेक्शन. जातोय हा डॉट बॉल. तुमची गती चेंडूची किती आहे त्या गोष्टीला महत्त्व नाही आहे. तुम्ही
फलंदाजाला कसं थांबवतंय आपल्या शैलीने, त्या धाटणीचे चेंडू तुमच्याकडे असायला हवेत. फिंगर रोल केले, खूप चांगली ग्रिपिंग आहे बॉलची. गोलंदाज चौथ्या क्रमांकावर झालेले आहेत वकासची. या अगोदर षटकामध्ये वकासला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तरी देखील त्याने फक्त खर्च केल्या 7 धावा. आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेले आहे ते म्हणजेच एक सिंगल कंप्लीट केलेली आहे फलंदाजाने, फक्त 1 धाव खर्च केले वकासने. वकासची झकास गोलंदाजी पाहायला मिळते आणि ती देखील योग्य त्या वेळेवर. 4 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेले, बॅक टू बॅक 3 डॉट्स आपण पाहतोय. मोक्याच्या क्षणाला आपली उपलब्धी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय वकास हा गोलंदाज. नवीन फलंदाज जे आलेत पंकज स्ट्रगल करताना पाहायला मिळते बघा. फुटवर्क तितकासा प्रॉमिसिंग नव्हता, अक्षरशः गुडघे टेकले होते हा स्ट्रोक खेळताना, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. 1 धाव मिळेल वाईडची. एकादवीची वाढ धावसंख्या पोहोचते आता 31-30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 34ची. अनिकेत अजूनही अंडर एस्टिमेट करत नाही आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप फॉलो करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा रोटेट होतो टप्पा पडल्यानंतर. वकासला त्यांच्या स्ट्रेंथ बद्दल माहिती आहे, आपण फलंदाजाला कशा पद्धतीनं आपल्या जाळ्यात अडकवू शकतो, फलंदाजाला कसा गुंगारा देऊ शकतो, आणि तेच करताना पाहायला मिळाले त्या पूर्ण षटकामध्ये. कंट्रोल चांगला आहे या षटकावर वकास यांचा. फुल टॉस ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचतील. सिंगल आणि सिंगलला डबल मध्ये परावर्तित करायचं आहे, पण बघा ताळमेळ चुकला आणि गॅदर सुद्धा अनिकेत यांचं चुकलं. दोघांकडून चुका झाल्या, पण फलंदाज बचावलेले आहेत. या 2 धावा होतील पूर्ण आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांसमाप्तीनंतर धावसंख्या झाली 32 आणि आता 32 झाल्यात आणि आता करायच्यात 31. बॉल शिल्लक असतील 12 चेंडू 31 धावा. 12 बॉल्स 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. हे 31शी बघा, जरी उर्वी 11 हा संघ दडपणात असला तरी सुद्धा म्हणतात ना की जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीच हरू शकत नाही. त्याचमुळे ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांची पाहायला मिळेल का या पुढच्या 2 षटकांमध्ये. खरं तर अजून एक ऑपॉर्च्युनिटी आहे दोन्ही संघांना एकदा, पण एकदा जिंकून अजून एक पुढचा सामना जिंकला का लगेच रविवारचं तिकीट तुम्हाला मिळणार आहे आणि तो आराम करण्याचा इरादा प्रत्येक संघाचा असेल, म्हणूनच ते संघर्षमय प्रयत्न पाहायला मिळतील. पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिली स्वरा इंडियन्स या संघाची. दुसऱ्या डावामध्ये सुरुवात ब्रिजेश घरत यांची चांगली झाली, क्रितेश बाद झाले, अक्षय घरत बाद झाले, त्यानंतर थोडंसं दडपण वाढलेलं आहे. जर आपण विचार केला फॉल ऑफ विकेटचा, पहिला विकेट 23 धावांवर, दुसरा विकेट 27 धावांवर आणि तिसरा विकेट 28 धावांवर पाहायला मिळते. तर एकंदरीत 20 पासून 30 पर्यंतचा प्रवास जो आहे तो थोडासा खडतर राहिलेला आहे उर्वी 11 उमरोळी संघासाठी. 12 चेंडू 31 ची गरज. नवीन गोलंदाज येतील अवधूत, राऊंड विकेट, चांगला बॉल, वाईड यॉर्कर. हे आमंत्रण असते फलंदाजासाठी, पिचिंग पर्यंत पोहोचून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत, पण बॉल थोडासा डीप होतोय, बॅटच्या टोच्या बाजूने तो ट्रॅव्हल होतोय आणि त्याचमुळे फटका खेळताना तो प्रयत्न पाहायला मिळाला, पण प्रयत्नांना धावांची जोड मिळत नाही कारण कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलच जातोय. हा डॉट बॉल. 11 चेंडू 31 ची गरज. 11 बॉल्स अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. अवधूत तयार, अराउंड विकेट न हवेत आहे बॉल, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, कॅच कॅरी, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 टीम उर्वी 11 उमरोळी.
स्टोनच्या बाहेरच्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. हाफ व्हॉलीला व्यवस्थित एक्झिक्यूट करता आलं पाहिजे, लेन बॉलला व्यवस्थित तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, शॉर्ट ऑफ गुड लेनला तुम्हाला व्यवस्थित पिक करता आलं पाहिजे आणि त्यानंतर हाफ ट्रॅकरला पुल किंवा हुक तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे. वेगवेगळ्या पर्यायांची गरज असते फलंदाजाला. फक्त योग्य तो पर्याय योग्य त्या वेळी निवडणं आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडे ताकद आणि टायमिंग असेल तर मग तुम्ही मैदानाचे राजे. पण या ठिकाणी बघा पहिले 2 चेंडू अवधूत यांनी खूप चांगले हाताळलेले आहेत. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. आता आवश्यकता आहे 10 चेंडू 31ची. सामना थोडासा कठीण होत चाललेला आहे टीम उर्वी 11 उमरोळी संघासाठी. पण कठीण गोष्टीच जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुमची दखल पूर्ण जग घेणार आहे. त्याचमुळे या कठीण अवस्थेमधून जर सामना जिंकला उर्वी 11ने तर त्यांचा दर्जा जो आहे तो वरचा असेल या स्पर्धेमध्ये ते पाहायला मिळू शकते. सरळ बॅटचा वापर, ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहेत, उंच उडी घेतील पण त्यांचा प्रतिकार कमी. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन षटकार. खेळण्यासाठी सुद्धा ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर सरकले होते फलंदाज आणि त्यांनी आपल्या रीचमध्ये चेंडूला घेतलं आणि ताकदीचा आणि टॅलेंटचा वापर करताना बॉलला लॉंग ऑन क्लिअर करण्यासाठी खूप चांगलं एलिव्हेशन दिलं आणि त्या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता वेग पकडते आणि पोहोचते. ती म्हणजेच 38 या आकड्यावर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 25 धावांची. बॉल शिल्लक असतील 9 चेंडू 25 धावा. खूप चांगला सामना होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आणि आम्हाला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक दूर आहे. दरम्यान एकदा वेगानं पूर्ण केली. पहिली सिंगलला खूप चांगला वेग दिला, आता ताळमेळ चुकला. ओ हे नव्हतं व्हायला हवं होतं पण झालंय. पार्टनरशिप बनत होती, दडपण प्रतिस्पर्धी संघावरचं वाढत होतं पण दडपण बाजूला सारलेलं आहे. अनिकेतने चांगलं यष्टीरक्षण आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. धक्का बसतोय तो म्हणजेच 5वा. पंकज बॅक टू पॅव्हेलियन. तेच झालेलं आहे बघा. ताळमेळ खूप महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर धावता आणि पहिली धाव का वेगानं पूर्ण केली होती, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न करण्यासाठीच ते प्रयत्न होते पण त्यानंतर ताळमेळ व्यवस्थित झाला नाही फलंदाजांचा आणि आता परतावं लागलेलं आहे पंकजला आणि पंकजची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विनोद 7व्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळतील. इक्वेशन बदललेलं आहे. इक्वेशन झाले 8 चेंडू आणि आवश्यकता आहे 24 धावांची. 8 बॉल 24 रन्स रिक्वायर्ड टू. हे पुढचे 2 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहेत कारण जबाबदारीचं ओझं जेव्हा तुम्ही खेळाडूंच्या खांद्यावर टाकता तेव्हा त्यांचे खांदे अजून जास्त मजबूत होतात आणि मजबूत खांद्याचे फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. विनोद, लेट्स सी या पुढच्या 2 चेंडूवर त्यांचा वरचष्मा पाहायला मिळेल का. चांगला बॉल, फक्त बॅटस्विंग पाहायला मिळाला, कनेक्शन बॅट बॉलचं होत नाहीये. अनिकेत बघा प्रसंगावधन राखतायत आणि त्या ठिकाणी बॉलिंग एंडला होतोय थ्रो. फलंदाज आल्या पावली परत. विनोद बॅक टू पॅव्हेलियन. सेवन बॉल अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. मोठ्या फटक्यांची गरज आहे पण मोठ्या फटका येत नाहीयेत. एक षटकार आपण पाहिला होता दिविजच्या बॅटमधून. वाटलं होतं की हा सामना पुन्हा एकदा आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न दिसतोय उर्वी 11 उमरोळी या संघाचा पण त्यानंतर फलंदाज बाद झाले. विनोद सुद्धा आल्या पोवरी परत गेले आणि आता 7 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 24 धावांची. बघा तुम्ही कोण आहात त्यापेक्षा तुम्ही कोण बनू शकता यावर फोकस करणं गरजेचं आहे कारण
या जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाही आहे, तुम्हाला बनायचं गेम चेंजर आणि तो गेम चेंजर फलंदाज बनेल का? आता नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजेच 8व्या क्रमांकावर विनोदची जागा भरून काढण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे दिवेश, स्ट्राईक एंडला असेल आणि नवीन फलंदाज असणार आहे दिवेश. गेम चेंजर पूल करताना बॉल उडवलाय स्क्वेअर लेग सीम अशा पार मिळतील 6. आतुरता लागली होती पूर्ण गावाला, डिमांड आली आहे दिवेश पाटील या नावाला. षटकार तेच नाव करतात आणि तेच पाहायला मिळालेले आहे. दिवेशचा हा षटकार पॅरल स्ट्रोक होता, पुल करताना तो स्ट्रोक स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये त्यांनी डिलिव्हर्ड केला आणि 6 धावांनी धावसंख्या आता वधारलेली आहे, पोचते ती म्हणजेच 45 या आकड्यावर. 45 रन्स, 45 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 6. आता शेवटचे 6 चेंडू डिलिव्हर करेल कोण? कारण एका बाजूने दिवेशचा आक्रमक पवित्र आपण 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाहिलाय, त्याचमुळे आता दिवेश हा एक की फॅक्टर राहिलेला आहे उर्वी 11 उमरोळी या संघासाठी. पण नवीन आलेला फलंदाज निकुंज यांच्या वतीने देखील तीच अपेक्षा असेल कॅप्टनला. जसा या अगोदर एक मी उल्लेख केला होता की तुम्ही कुठल्या क्रमावर येताय त्या गोष्टीला महत्त्व नाही आहे, तुम्ही आपल्या संघासाठी योगदान काय देताय त्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. आणि पाहूया आता तेच महत्त्व देताना पहिल्या 3 चेंडूवर जवळपास कौतुक माहीत पडेल की विजयाची माळ कुठल्या संघाच्या गळ्यात पडणार आहे. अनिकेत राऊत बघा, ते डेडिकेशन आहे, अजूनही सामना सोडत नाही. पूर्ण मैदानावर त्यांचा वावर हा पॉझिटिव्ह राहिलेला आहे, आपल्या साथीदारांना मोटिवेट करणार राहिलेला आहे. पण एका बाजूने आपण पाहिलं तर ब्रिजेशचा खेळ खरंच प्रॉफिटेबल राहिलेला आहे. ब्रिजेश यांच्या वतीनं एकूण धावांचं योगदान मिळालेलं आहे, ते म्हणजेच 16चं. डबल डिजिटमध्ये ब्रिजेश खेळले. त्यानंतर आपण काही वेळासाठी दिवेश यांचा खेळ पाहिला, त्यांचा देखील डबल डिजिटचा स्कोर. 13 धावांचं योगदान दिवेश यांचं आणि 13 धावा बनवण्यासाठी फक्त 3 चेंडू त्याने घेतले. तर एक महत्त्वाची बाब आहे तुमचा स्ट्राईक रेट. जेव्हा तुम्ही मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळता अशा वेळेला स्ट्राईक रेटला विशेष महत्त्व दिलं जातं. बघा, जास्त वेळ घेऊ नका, यानंतर अजून 3 सामन्यांचा वेळापत्रक बाकी आहे, त्याचमुळे ओव्हर ब्रेकमध्ये इतका टाइमपास झाला नाही पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, टाइम इज इम्पॉर्टंट. वेळेला महत्त्व द्या, वेळ तुम्हाला महत्त्व देईल. बॉलर त्या बॉलिंग मार्कवर वीरेंद्रचा हा फटका ऑन दी राईज, पण क्षेत्ररक्षक चुकले. ओ ओ आम्ही समालोचक मित्र नेहमीच आमच्या समालोचनाच्या बाबतीत म्हणत असतो की कॅचेस विन दी मॅचेस. आणि आता तर जेव्हा तुम्ही शेवटच्या षटकामध्ये आहात ते देखील दुसऱ्या डावाच्या, आणि ज्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे, संधी निर्माण झाले आणि ती संधी जर तुम्ही मिस करतायत तर तुमच्या संघाचं खूप मोठं नुकसान तुम्ही करतायत. 5 चेंडू आवश्यकता 17ची आणि नुकसान झालंय. पण आता स्ट्राईक सुद्धा रोटेट झालेले आहे, स्ट्राईकवर आता आलेले आहेत. ज्यांच्या वतीने 2 षटकार आपण या अगोदर पाहिले ते दिवेश पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. 5 चेंडू 17ची गरज, 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. युसुफ सय्यद 5 चेंडू 17 धावांची गरज. स्कोर लेवल झाला तर काय, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, नो प्रोटेक्शन, 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषा पार, 4 चौकार. ठीक ठीक, सुपर ओव्हर, सुपर ओव्हर असणार आहे. अगर जर स्कोर लेवल झाला, मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर हे नियम आहेत. वा, म्हणजे योग्य त्या वेळी मी हा विषय छेडलेला आहे, कारण सामना तशाच दिशेने पुढे सरकत चाललेला आहे. आणि अशा पद्धतीने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. उर्वी 11 उमरोळी या संघाच्या धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 50. जिंकण्यासाठी आवश्यकता 13ची. बॉल शिल्लक आहेत 4. 4 चेंडू 13 वाजवी गरज आहे. आणि जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. आयुष्यामध्ये अडचणी तर येतीलच, अडचणींचा डोंगर पार करून तुम्हाला पुढे जायचं आहे आणि तीच आता बाब लक्षात घ्यावी लागेल दोन्ही संघातील खेळाडूंना. आणि एका बाजूने बघा दिवेशचा खेळ फायद्याचा राहिलेला. दिवेशचा क्रमांक आहे 6वा, पण 6व्या क्रमांकावर येत असताना पहिल्या क्रमांकाच्या फलंदाजाला लाजवेल अशी फलंदाजी दिवेश पाटील यांची पाहायला मिळते. लगेच थोडंसं डिस्कशन केलं जाते अनिकेत यांच्या वतीनं, जे खूप आवश्यक आहे. गोलंदाजाला ते सल्ले देणं आवश्यक आहे, कारण एका खेळाडूच्या कामगिरीवर आपला जय किंवा आपला परिचय
हा अवलंबून असतो. ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल जातो थेट सीमारेषा पार. गोलंदाजाची ओळखली त्रुटी आणि दाखवली आपली क्वालिटी. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करताना येतोय. उत्तुंग षटकार. धावसंख्या 56. कोणी अपेक्षा देखील केली नव्हती की अशी सिच्युएशन येईल. 2 षटकांमध्ये आवश्यकता होती 31 धावांची आणि आता इक्वेशन काय सांगते, 3 चेंडूमध्ये 7 धावा. गोलंदाजावरचं दडपण वाढते, पण म्हणतात ना मित्रांनो की इवल्याच्या खांद्यावर अपेक्षांचं ओझं. इथे कोणी येणार नाही, तुलाच करायचं तुझं. आता गोलंदाज त्याच इराद्यामध्ये दिसायला हवा, कारण आता गरज आहे आपल्या संघाला विजय करण्यासाठी. पहिल्या 3 चेंडूंवर ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांना बाजूला सारताना पुढच्या 3 चेंडूवर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आता अनिकेत राऊत ठेवतायत गोलंदाज वीरेंद्रवर. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्यांनी 17 खर्च केले आहेत. आता आवश्यकता आहे 3 चेंडूमध्ये 7 धावांची. 3 balls 7 runs required to win. वीरेंद्र तयार, स्ट्राइक एंड वर दिवेश. चांगला लेग कटर, खूप चांगलं परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक वेळेला चेंडूला वेग देऊन चालत नाही, तर कधी कधी परिवर्तन देखील आवश्यक आहे आणि हे परिवर्तन कामी येते. अनिकेतचा सल्ला कामी येतोय. एक स्लो लेग कट त्यांनी हाताळला. दिवेशला या बॉलला ओळखता आलं नाहीये, जातोय डॉट बॉल. आवश्यकता आहे आता 2 चेंडू 7 धावा. 2 balls 7 runs required to win. पुन्हा एकदा वीरेंद्र यांचा कमबॅक स्वरा इंडियन साठी कामी येते. 2 चेंडू 7 धावा. चॉप केले बॉलला, चांगला स्टॉप, पण तितकासा प्रॉमिसिंग नाहीये, पण धावा वाचवल्या जातील. 2 धावा मिळतील. आता आवश्यकता आहे एका चेंडूमध्ये 5 धावांची. एक्स्ट्रा मेंबरचे हावभाव टिपायला मला खूप मजा येते. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या सोबत आहेत. एका बाजूला आहे उर्वी 11 उमरोळीचा एक्स्ट्रा मेंबर, एका बाजूला आहे स्वरा इंडियनचा एक्स्ट्रा मेंबर. आता एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे 5 धावांची. आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक 2024 आणि या स्पर्धेतला हा पहिला दिवस. पहिल्या दिवसाला दुसरा सामना, दुसऱ्या सामन्याला दुसरा डाव, दुसऱ्या डावातलं शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातला शेवटचा बॉल. एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे 5ची. जर स्कोर लेवल झाला तर सुपर डुपर ओव्हर. 1 चेंडू 5ची गरज आहे. 1 ball 5. एका बाजूला आपण पाहतोय खेळ दिवेशचा, ज्यांनी पूर्णपणे आपली बाजू पकडून ठेवलेली आहे. आपल्या संघासाठी जिद्दीचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. पण एका बाजूला वीरेंद्रचा खेळ पाहिला तर मागचे 2 चेंडू अप टू डेट राहिलेले आहेत. वाईड यॉर्करचा खूप चांगला वापर त्यांनी केला, लेग कटरचा खूप चांगला वापर त्यांनी केला. पण आता मागच्या 71 चेंडूवर काय झालंय त्या गोष्टीला महत्त्व नाहीये, या पुढच्या एका चेंडूवर काय होईल. ऑन साइडला क्रॉस बॅटेड क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला बॉल खाली आलेत. कॅच कॅरी, फलंदाज बाद. स्वरा इंडियन विजयी. कॉंग्रॅच्युलेशन. काय खेळलेत, जबरदस्त बॅटिंग. दोन्ही संघांनी एकमेकाचा हँडशेक करूनच मैदान सोडायचं आहे. काय खेळलंय पूर्ण दोन्ही संघातील सर्व खेळाडू. हेच तर अपेक्षित असते, तुमची जिद्द, तुमचा संघर्ष, यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात. सामना जिंकलेला आहे शेवटच्या टप्प्यावर स्वरा इंडियन्स या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक. पण शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीचं क्रिकेट पाहायला मिळालं उर्वी 11 उमरोळी या संघाचं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अनिकेत राऊत यांना. अनिकेत राऊत ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. पहिल्या डावामध्ये 38 नाबाद आणि या दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करताना 2 विकेट 16 रन. 2 विकेट 16 रन गोलंदाजी करताना आणि फलंदाजी करताना नाबाद 38. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत युसुफ सय्यद सर आणि लगेच टॉस सुद्धा होणार आहे. टॉस होणार आहे स्वरा इंडियन्स वर्सेस पालघर स्पोर्ट्स. चला दोन्ही कॅप्टन्स यायचं आहे. पालघर स्पोर्ट्स आणि स्वरा इंडियन्स पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. धन्यवाद, थँक्यू.